आज आपण बघणार आहोत नाश्त्याचा एकदम सोपा प्रकार जो बनणार आहे अगदीच घरच्या साहित्यात आणि त्यासोबत मी एक चटणी देखील तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला थोडंसं आलं लागणार आहे। यात मी घालणार आहे पुदिन्याची पानं, कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून छान ह्याचं मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। लगेचच आपण ह्याला एक तडका देऊन घेऊया। तडक्यासाठी फक्त मी इथं मोहरी, कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं हिंग घालून हा तडका दिलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एका कढईमध्ये मी एक ग्लासभर पाणी जे आहे ते उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे, बारीक कट करून घेतलेली कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, एक चमचाभर मीठ घालायचं आहे आणि इथं आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे, एक वाटी भरून घेतलेला आहे आणि फक्त आपल्याला हा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घेतल्यानंतर आपण हा लगेचच एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडंसं गार झाल्यानंतर साधारण हाताला सोसेल असं झाल्यानंतर आपण याचा एक उंडा तयार करून घेणार आहोत। बघा यात आता मी काही पाणी वगैरे घालणार नाही, असाच याचा आपण एक गोळा तयार करून घेऊया, मळून घेऊया। छान असा हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण ह्याचे वडे बनवणार आहोत, रव्याचे वडे। तुम्ही बघा अशा सोप्या पद्धतीने हे रव्याचे वडे बनवू शकता, खायला अतिशय टेस्टी लागतात। आपण मेदू वडे करतो त्याला जसा शेप देतो, त्याला आकार जसा देतो, त्याच पद्धतीने मी इथं या वड्यांना आकार दिलेला आहे, म्हणजे मुलांना खायला देखील ते खूप टेस्टी दिसणार आहे। खायला टेस्टी दिसलं की मुलं लगेच सगळं संपून टाकतात। तर बघा अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे। लगेचच आपल्याला हे हाय फ्लेमवर छान असे हे वडे तळून घ्यायचे आहे। वडे सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि मीडियम फ्लेमवर छान याला कलर येस तोपर्यंत आपण हे वडे छान तळून घेऊया। बघा अशा पद्धतीने सोनेरी कलर आला पाहिजे। छान आपले हे वडे रव्याचे तयार झालेले आहेत। या चटणीसोबत तुम्ही ट्राय करून बघा, खूप भारी लागतात। अगदीच झटपट होणारा हा नाश्त्याचा प्रकार, करायला काहीच हरकत नाही। नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला देखील विसरू नका। धन्यवाद।